अगं सोनाली काय करतेस तू? प्रेग्नेंट आहेस? जरा पानांचा तू वास घेत होती. हळू प्रेग्नेंट आहेस थोडी काय करतेस? काय नाही, माझ्या बाळाला सवय आहे. बघ आता तुझ्या सासरचे कसे रागवतात तुला. भाई साहेब आधी किती माझ्याकडून कामं करून घ्यायची, आता एक कामं करून घेत नाही, सगळं हातात देतात. आणि तुझी ती नणंद? माझी नणंद जळकुकडी एक नंबरची, नेहमी जळत असते, राख होत असते एक नंबरची. शी बाळी माझा नवरा एवढा माझी सेवा करतो ना, हात काय दाबतो, पाय काय दाबतो, डोकं काय दाबतो. कारण लग्नानंतर तुला करायचं आहे ना हे सगळं. बाळ झाल्यावर तूच रात्रभर जागी राहणार, तो काय पायवर करून झोपणार. नाही पायवर करून झोपणार आहे, त्याला बाळ पाहिजे होतं ना, तो बघेल ते. गुड गर्ल. या आय एम. तिला माहितीये मी अदर कास्टची होती ना, म्हणून त्या लोकांनी प्रॉपर्टी आहे ना माझ्या नवऱ्याच्या नावावर केलीच नाही. आणि आता बघ माझ्या नवऱ्याच्या नावावर, माझ्या नावावर आणि वारिसच्या नावावर प्रॉपर्टी केली आहे. आणि त्यांना मुलगा पाहिजे. मुलगीच झाली पाहिजे, तिने तेच प्रे कर. मुलगीच होणार आहे, नाहीतरी प्रॉपर्टीच्या नावावर झालीच आहे तिच्या. तुला माहितीये मला चिकन लॉलीपॉप खायची क्रेविंग लागलेली, ती पण रात्री 2 वाजता. माझी सासू बोलते की वाव आता वाटतं चायनीज वाला बनणार आहे. पण माझे सासरे बोलले की नाही, मी तर ह्याला विमानातून बाहेरच्या देशात पाठवणार आहे. काही चायनीज बनवायला नाही का शिकायला. पावडट. माझ्या बेबी शॉवरला एवढा खर्च केलेला ना, माझ्या नंदाचे डोळेच फिरलेले, तिला हॉस्पिटलला न्यावं लागलं. नंतर माहिती नाटक करत होती की मला मळमळते, मला चक्कर येते. म्हणजे काही गरज नाही, लिंबू पाणी पाजा तिला. एक नंबरची ढोंगी आहे. ढोंगी बाई आहे ती, तिच्यापेक्षा कोण नाही जास्त ढोंगी आमच्या फॅमिलीत. तुला माहितीये माझ्या सासूने ना माझ्यासाठी झुंबा क्लासेस लावले. खरंच? तिला एक स्टेप दाखवू का? बघू.